हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। थोड्याच वेळात लोकसभा निवडणुकांची घोषणा होणार। देशभरात 7 टप्प्यामध्ये तर महाराष्ट्रामध्ये 4 टप्प्यात निवडणूक होण्याचा अंदाज। TV9 एम्बार्गोच्या ओपिनियन पोलनुसार उत्तर प्रदेशमध्ये एनडीएला 73 आणि इंडिया आघाडीला 7 जागा मिळणार, तर भाजपला 70 तर काँग्रेसला 1 जागा मिळण्याचा अंदाज। TV9 एम्बार्गोच्या ओपिनियन पोलनुसार पंजाबमध्ये आपला 11 जागा, भाजपला 2 जागा मिळण्याची शक्यता, तर पंजाबमध्ये काँग्रेसचं खातंही उघडणार नसल्याचा अंदाज। TV9 एम्बार्गोच्या ओपिनियन पोलनुसार बिहारमध्ये एनडीएला 38 तर इंडियाला 2 जागा मिळण्याचा अंदाज। वृद्ध साहित्यिक कलाकारांना 5,000 रुपये मानधन मिळणार। ऑटो रिक्षा टॅक्सी चालकांसाठीच्या कल्याणकारी मंडळाला 50 कोटींचा अनुदान। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय। सगळे सोयऱ्यांच्या अधिसूचनेवर 8 लाख हरकतींची छाननी सुरू। संपूर्ण छाननीनंतर अंतिम अधिसूचना प्रसिद्ध करणार, मुख्यमंत्र्यांची माहिती। चंद्रकांत खैरे मला नेहमी डावलतात, दानवेंचा खैरेंवर आरोप। तर कुणी एकाकीपणानं वागत असेल तर पक्षप्रमुखांना कळालं पाहिजे, दानवेंचं वक्तव्य। डावललं असतं तर अंबादास दानवे इथपर्यंत आलेही नसते, चंद्रकांत खैरेंचं प्रत्युत्तर। तर माझ्या नशिबात लोकसभा ज्योतिषांनी सांगितलं, त्यामुळे मला तिकीट मिळेल, खैरेंना विश्वास। काल, आज आणि उद्याही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसोबतच, बाकी सर्व अफवा, विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंकडून स्पष्ट। छत्रपती संभाजीनगरचा उमेदवार हा शिवसेनेचाच असणार, शिंदेगडाच्या संजय शिरसाटांचं वक्तव्य। मंत्री संदीपान भुमरेही संभाव्य उमेदवारांच्या यादीत, शिरसाटांची माहिती। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।